शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलतात, थेट ऐकूया. देशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा. निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात. रवी राणा असं म्हणतायत की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी जे 1,500 दिले ते आम्ही परत घेऊ. त्याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहे. त्यांच्या भावना या किती कलुषित आहे या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणार हे सरकार काय त्यांचे हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावती. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेस. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की 1,500 रुपये तुम्हाला देतोय, मत द्या, नाहीतर आम्ही 1,500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदाद्याचे पैसे आहेत. हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्याचे पैसे होते. हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मत विकत घेण्याची आणि ती सरकारी पैशात मत विकत घेण्याची. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घेतला. पण जेव्हा आमचं सरकारी तेव्हा या 1,500 रुपयामध्ये नक्की वाढ केली. 1,500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर. बराबर झाल्या अजित पवार राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू होईल. त्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसते. फक्त मत महिलांची मिळावी, विकत घ्यावी या हेतून आणली. अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी का या त्यांना पराभूत करणार. महाराष्ट्रात सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो. पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव. या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाही. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहे बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार. आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतराची आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये. ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. या महाराष्ट्राची अवस्था आहे. म्हणाले होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचं जाहीर असते. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते आपल्या निर्णय घेऊ, अन्यथा आम्हाला त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही. बरोबर आहे. 2000 म्हणालो उद्धव ठाकरे समोर सांगा होते म्हणजे माझं काय अडचण नाही. तर काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री. त्यांच्यासमोर पुढे एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षात समोर सांगा म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करू. नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांचे समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो. मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही. मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, कोणता फेस आहे
त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार. बरं का? याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ त्यांच्याकडे काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही, नाही, समजायचं. असं नाही की त्यांनी सांगायला पाहिजे. लोकशाही बाळासाहेब थोरात आहे, नाना पटोले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला सांगा बाबा आमच्याकडे 10 चेहरे आहेत, त्यातला आम्ही देऊ. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहे आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटप संदर्भातलं सगळंच देवेंद्र फडणवीसांच्या हातात एकत्र चांगली गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत शुभ शकुन आहे. काल महायुक्त नरेंद्र मोदी हे जर प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा, त्याने जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहाने घेतल्या पाहिजे आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र याची अपेक्षा असायला पाहिजे. हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत. याचा अर्थ आमच्या 25 जागा नक्की वाढतो. 138 जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार. हा त्यांचा प्रश्न आहे. हे सगळे लाचारांना किती मिळणार? लाचारांना तुकडेच फेकायचे असतात, की त्याने निवडपणे घ्यायचे असतात. पण त्यांच्यामध्ये स्वतःला ते मुख्यमंत्री लागून त्यांना स्पर्धा घ्यायला काय आहे? काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. म्हणजे एकदा जीव सदाची लाडका भाऊ आता पुढे राहिलाच नाही. आम्ही आहोत तसे. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? शिवसेना तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाली बाका झाला. ठीक आहे, तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली. उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरली. त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये आणि कुटुंबाच्या गप्पा मारू नये. महाविकास आघाडीचं जे जागा वाटप ते महाराष्ट्राला कधी कळेल? आपल्या मुद्दे चालू आहे. जागा वाटप सुरू आहे आमचं. उद्धव ठाकरे शिंदे तालुक्यात राहायचे. वहां पे उनकी अंतर्राष्ट्रीय संजय शरद कोई पवार कोई भी बंदा है, हम उसको जवाब देंगे और आप लोग से सवाल पूछेंगे. कोई स्टेटस कोई पूछेगा. शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरती पुन्हा बैठक घेतली. रंगे भुजबळांना पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे गुण असतात, त्याचा विचार करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. एक शेवटचा प्रश्न आता आहे. रावसाहेब दानवे आहेत, संदीप बांधुरे आहेत, त्यानंतर भारती पवार आहेत, कराड आहेत. यांचं मंत्रिपद जाऊन 1 महिना झाला आहे, मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे. त्यांचं सिक्युरिटी त्यांना बाहेर दिली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात. आधी 40 आमदारांना सिक्युरिटी होता, या खासदारांना सिक्युरिटी. आमदार खासदारांना असलेल्या Y+ दर्जाची सिक्युरिटी काही दुकानाची परवा एका ठिकाणी बघितलं, कुठून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढी मागे पुढे गाडी टाक 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 तमाशाच झाला. हे विद्यमान खासदार आहे माझ्या पक्षाचा नेता. माझ्याकडे एकही पोलीस. असे आमचे अनेक सहकारी, त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही. पण आम्ही भारतासारखीच करतो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आमच्या काळामध्ये सिद्ध करण्याचे प्रयत्न करतो. पण हे बेईमान या राज्याची सुरक्षा बेईमानांच्या संरक्षणासाठी, यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजल खानाला संरक्षण, शाहिस्ते खानाला संरक्षण, अशी पद्धत चालू आहे. पण आम्हाला चिंता नाही. पाहू जे रवी राणा म्हणाले रोज महेश नावाचा एक दुसराही आमदार तेच म्हटले की स्क्रुटिनी करणार. यांची मानसिकता आहे. आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे. जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान, महाराष्ट्र महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात. आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या. ही गुलामीची भाषा आहे. तर आपण बघितलं खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे.